जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती होका दुराचारी विषयी असक्त होका दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा वास त्यांचा पाहे अखंडित नामा वास त्यांचा पाहे निशिदिनी घ्याये संत संगती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठ्ठल तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वसुदेव सुतं देवं कंस चाणूर्यमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारे जोजी आज या ठिकाणी सद्गुरु संत सच्चिदानंद बाळूमामा यांचा मासिक वारी महिन्यालाच कार्यक्रम आहे ना प्रत्येक अमावस्याला चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा
आणि या सोहळ्यातील कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली हे माझे परम भाग्य समजायचं. कारण महाराज बाळूमामाच्या दरबारात इथं येऊन सेवा करणं महाराज त्याला लय मोठं भाग्य लागतं महाराज. कारण सेवा हा दारवंटा स्वाधीन करे सुबटा. कारण सेवा केल्यावर मेवा भेटतो बरं का. आपण सर्वच सेवा करतात महाराज. सर्वांची सेवा चालू इथं येणं म्हणजे बी सेवाचे महाराज. तुम्ही ऐकायला सर्वजण आलेत ही पण एक भगवंताची सेवाची महाराज. भगवंताची आवड आहे म्हणून तुम्ही आलेत. एक सेवा म्हणूनच आलेली. आपल्याला बाळूमामांची 1-1.5 तास सेवा करायची महाराज. सर्वांनीच हात जोडून टाळी वाजवायला सांगितलं. टाळी वाजवा आणि जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकून ऐका. मनाचे कान करून ऐका. जसं अर्जुनाने कुरुक्षेत्रावर मनाचे कान केले आणि ऐकलं. पण आपण काय करतो फक्त ऐकतो पण ऐकत नाही म्हणून मेळ बसत नाही. आणि तो सगळा खटाटोप मेळ बसवण्यासाठी महाराज. कारण साधू संतांनी कशासाठी केलंय महाराज? का त्यांना काम नव्हते का? पण मेळ नको त्याचा मार्गाने चाललेला हा समाज याला सन्मार्गी लावण्यासाठी साधू संतांना यावं लागतं महाराज. त्याच्यासाठी आपले बाळूमामा आले महाराज. आणि मग आपण काय केलं पाहिजे? त्यांनी जे केलं ते आपण केलं पाहिजे का? आपण आपल्या मनानेच केलं पाहिजे का नाही? मग त्यांनी जे केलं ते आपण करायचंय महाराज. मग ते कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून तिथे येऊन महाराज लोक आपल्याला सांगतेच महाराज. पण आपण ते ऐकलं पाहिजे महाराज. ते घेतलं पाहिजे. त्याला सेवेसाठी घेतलेला अभंग पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके भक्त अखिल कोटी जगदानी पांडुरंग परमात्मा यांचे निश्चिम भक्त. भक्ती क्षेत्रामध्ये ज्यांना भक्ती विचारावी अशा महान अधिकारातील महात्मा नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आणि साधूच्या अवताराचं प्रवचन सांगणारा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे येण्या अगोदर परिहार द्यायचा तो म्हणजे असा. वार्षिक वारी निमित्त चालू असणारा हा नाम येथे सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आपण सर्वच भाविक भक्त या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यामध्ये आमचे मृदुंगाचार्य काय नाव प्रथमेश महाराज शिंदे, आमचे हिरवे भाऊ श्रीगण येऊन आलेत महाराज पिटी वाजवण्यासाठी या ठिकाणी. ते सेवक महाराज कोणतं तरी कार्य आपल्या हातात येते कोणतं तरी ते लगेच बसले महाराज आहे का नाही. आमचे विनयकरी बाबा टाळकरी मंडळी सर्वच खैरे महाराज आमचा एक दिवस तिकडं आणि श्रीगंध्याला बी येतात महाराज. ते महाराज अशोक महाराज बर्डे महाराज मस्त गायन तुमच्या चरणी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो महाराज. जे संजू भाऊ आमचे गुरुवर्य गुरुहित महाराज श्रीगण येऊन आलेले, आमचे राजू भाऊ आढळगावून आलेले, आमचे देवीदास भाऊ शेडगावहून आलेले, गोरे भाऊ, सर्व साधक परिवार, आमच्या गुरुमाता अक्का यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आमचे भाऊ मेजर भाऊ हे संकेत भाऊ आता सर्वच आलेले आहेत महाराज. मला काही नाव सगळ्यांची मस्त दिसल्या हो कळतंय पण ती नावच आठवत नाही. मी तरी काय करू आता.
सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. नामदेव महाराज या अभंगातून साधूच्या अवताराचं प्रयोजन सांगतात महाराज. ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार महाराज, जे डोळ्यांनी दिसत नाही ते ब्रह्म आहे महाराज. ते सर्वत्रच आहे. खल्विदम ब्रह्म, ते सर्वत्रच आहे. देव नटला असं ते ब्रह्मचे महाराज, पण ते दिसत नाही महाराज आपल्याला. असं असणारं ब्रह्म मूर्तीच्या रूपाने आलं महाराज. जे दिसत महाराज ते मूर्ती, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ते ब्रह्म मूर्तीच्या रूपाने अवतरित आलं आणि ते म्हणजे आपले बाळमामा मूर्तीच्या रूपाने आपल्या आतमध्ये आले महाराज. कशासाठी आले तर उद्धाराया आले दीनजना, दीनांच्या उद्धारासाठी आले बरं का. कारण इथं दीन व्हावं लागतं, कारण ते दिनांचीच वाट पाहतोय. कोण तिथं सुद्धा दिनांचा सोयरा पांडुरंग, पंढरीशी जारे आल्या नो संसारा, दिनाचा सोय, दिनांची वाट पाहतोय महाराज तो तिथं. आणि इथं सुद्धा सांगितलंय महाराज नामदेव महाराजांनी, इथं सुद्धा दीन व्हावं लागेल. म्हणजे त्यांचाच उद्धार आहे. उद्धाराया आले दीन जना, दिनांच्या उद्धारासाठी संतांना यावं लागतं महाराज. दुसऱ्या चरणात नामदेव महाराज सांगतात, ब्रह्मादिक ब्रह्म जे ब्रह्मदेव आहे ते सोडून अधिक देव आहेत, ते सुद्धा काय करतात की अशा संतांचे पायावर नतमस्तक होतात महाराज. ब्रह्मादिक त्यांची वंदिती वंदन करतात. ते का तर जर त्यांच्याकडून जर नाम मिळालं तर काय होईल, नाम घेता वदनी सर्व दोष जातात महाराज. म्हणून ते सुद्धा अशा साधूच्या चरणावर वंदन करतात. नामदेव महाराज पुढल्या चरणात सांगतात, भोका दुराचारी विषयी आसक्त, कितीही पापी असू द्या, कितीही दुराचारी असू द्या, त्याचा उद्धार मात्र ठरलेला आहे महाराज. जर संतांची जो कृपा त्याच्यावर झाली ना तर त्वरित उद्धार आहे महाराज. संत कृपे त्वरित उद्धरती. अशा महात्म्यांची कोण वाट पाहतोय, नामदेव महाराज मध्ये अशा महात्म्याची मी वाट पाहतोय. अखंडित नामा वास त्यांचा पाहे. काही ठिकाणी महाराज असं अभंगामध्ये आहे, अखंडित नामा वाट त्यांची पाहे. असे महाराज अखंडित नामा वास त्यांचा पाहे. वास म्हणजे सहवास. नामदेव महाराज म्हणते अशा महात्म्याचा मला सहवास लाभावा. अशा महात्म्याचा जर मला सहवास लाभला तर मी त्यांची रात्र आणि दिवस काय सांगितलं, अखंडित नामा वास त्यांचा पाहे, निशी दिनी घ्याये संत संगती. मी रात्र दिवस अशा संतांची संगत करेन. निशी म्हणजे रात्र, दिनी म्हणजे दिवस. अशा महात्म्याची मी रात्र दिवस संगत घडावी मला, असं नामदेव महाराज या अभंगातून सांगतात. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, नामदेव महाराज या अभंगातून संत कशासाठी येतात आणि आल्याच्या नंतर काय करतात हे या अभंगातून सांगतात. ब्रह्ममूर्ती संत म्हणजे तो भगवंतच एक अवतार घेतो महाराज संतांच्या रूपाने. निर्गुण निराकार ब्रह्म अवताराला येतं महाराज मूर्तीच्या रूपाने. आणि कशासाठी येतं
तर या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. म्हणजे कोणाचा उद्धार करण्यासाठी येतो? सर्वच प्राण्यांचा का फक्त मनुष्य प्राण्याचा? तो फक्त मनुष्यच प्राण्याचा उद्धार करण्यासाठी संत येतात. पण त्या मनुष्य प्राण्याने बी आपला उद्धार करून घेतला पाहिजे. मग ज्याला ज्याला वाटतं की आम्ही माणसं येतं त्यांचा उद्धार होईल, पण ज्याला वाटतच नाही का आम्ही माणसं येतं त्यांचं कसं काय? ते जाऊ शकत नाही ना तिथपर्यंत. आता तुमच्या गावात भरपूर मंडळी आहे महाराज, पण ज्यांना जाऊ वाटलं तेवढे इथं आले, पण ज्यांना जाऊच वाटलं नाही ते घरीच येतात. आहे का नाही? ते म्हणले आमचं चाललंय हेच बरोबर आहे. आहे का नाही? साधू भेट, संत भेट एवढी सोपी सांगितली का? मग आपल्याला वाटतंय आम्हाला सुद्धा आमचा बी उद्धार व्हावा, जावा इथं, आहे का नाही, मंदिरात जावा, बसावा. पण संत भेट एवढी सोपी नाही. सांग ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना. भक्तीच्या खुना आहेत महाराज. काय खुना आहेत? ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना. त्या आतल्या खुना आपल्याला प्रगटतात का? जर संत भेटले तर त्या आतल्या खुना प्रगट होत्यात महाराज. काय खुणा येतो भक्तीच्या? भक्ती करत असताना आपण भक्ती करतो, सर्वच भक्ती करतो, पण भक्तीच्या काय खाना खुणा असतानाच ना. आहे का नाही? आपण जेवण करतो,
मग हृदयी प्रगटे रामरूप रामरूप, मग राम नाम उपजे आवडी, आणि सुख घडोघडी मग सुख वाढतंय महाराज, मग सुखी आहे. मग म्हणायचं सुखरूप ऐसा तुझा पूर्ण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, मग सुखे महाराज तिथं. पण त्याच्यासाठी या भक्तीच्या खाना खुणावं म्हटल्या पाहिजे महाराज. भक्तीच्या रिझल्ट आहे महाराज हा. आपण साधं जेवलो तो महाराज, मुळा खाल्ला तर मुळ्यासाठी खोर येतोय महाराज, येतो का नाही? हा, शापूची भाजी खाल्ली तर शापाचं डोळं ढेकर येतो का नाही? हा, आत्म्याची भक्ती केली, आत्म्याचा अनुभव येणार का नाही? यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? हा, या भक्तीच्या खाना खुणा येतं महाराज. आणि या खाना खुणा जोपर्यंत उमठत नाही तर या देहावर, तोपर्यंत आपला भक्ती मार्ग चुकीचा आहे हे आपण मान्य केला पाहिजे. कारण साधू संत सांगून गेलेत की साधू संतांना, सगळ्या संतांना याचा अनुभव आलाय भक्तीचा, आणि त्यांनी अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितला. अनुभव आले अंगा ते या जगा मग जगाला सांगितले महाराज. पण ते अनुभव घेण्यासाठी आम्हाला माणूस व्हावा लागेल, आहे का नाही? माणसं, मनुष्य जन्म आपल्याला मिळालायच ना, मिळालाय ना आपल्याला मनुष्य जन्म. पण एवढा कसा मिळालाय? तसा आंधळ्याच्या टाळीस कावळा सापडावा असा आपला मनुष्य जन्म मिळालाय. पावला हा देह उपाय घडो टाळीस कावळा सापडावा असा आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय. अनेक जन्म आपण भोगलेत अगोदर, मनुष्य देह नरदेह भेटण्याच्या अगोदर. कुत्र, मांजर, डुकर, फुकड, इतर जन्म अनेक भेटले आपल्याला. 84 लक्ष योनी, कोटी कोटी वेळा एक एक जन्म भेटलाय आपल्याला. कोटी फेरा, 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, कोटी वेळा कोटी फेरा, आणि मग लागे वारा. असा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. कसा? कारण आपण इतर योनीमध्ये फिरलो, फिरून फिरून भगवंताची प्रार्थना केली, भगवंता आम्हाला असा जन्म दे की तुझ्यापर्यंत येण्याचं साधन दे. कारण पशु पक्षी आहे, त्यांना देवाचं ज्ञान नाही महाराज, भगवंत समजत नाही. भक्ती करता येते का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही उपजताच मरती, अंधी बहिरी होती पांगुळमुखी. त्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नाही महाराज, मनुष्याच्याच ठिकाणी हे ज्ञान आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना केली आपण.
धन भेटलंय आपल्याला, नरदेह निधान हातात लागलंय आपल्या, उत्तम सार उत्तम गती, देव होऊ म्हणती ते देवची होती, तरी का न चित्ती धरावे. असा असणारा आपल्याला नरदेह भेटलाय, आपण मागून घेतलाय भगवंताला, आणि मागून घेतल्याच्या नंतर भगवंताने आपल्याला हा नरदेह कसा दिलाय. ज्यावेळेस आपल्या आईच्या पोटामध्ये आपला गर्भ तयार होत होता ना, आईच्या पोटामध्ये, त्यावेळेस भगवंताने आणून त्या गर्भामध्ये तुम्हाला ठेवलंय. पुढं ज्यावेळेस गर्भ तयार होतोय त्या गर्भात आणून ठेवलंय तुम्हाला, आपल्या सर्वांना. आणि मग त्या गर्भात आणल्याच्या नंतर मग आपल्याला तिथं कळायला लागलं, भगवंताला आपण मागितलं ना की मला असं साधन दे, की तुझ्यापर्यंत येण्याचं साधन दे. त्यावेळेस भगवंतानी हा देह दिलंय, उभं साधन. आणि मग तिथं तयार होतंय त्यावेळेस भगवंतानी त्या साधनात आणून ठेवलं आईच्या पोटामध्ये. आणि मग तिथं आणल्याच्या नंतर तिथं काय असा मंडप होता काय, हा तिथं अशी हवा येत होती का, काय होतं तिथं, काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मल मास मूत्र रक्त त्या घाणीत पडलेला आहे हा जीव. आणि मग तिथं भगवंताची प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ, देवा मला बाहेर काढ याच्यातून, तिथं खूप त्रास होतोय. भगवंताची मग तिथं प्रार्थना करू लागला, देवा मला इथून बाहेर काढ, देवा मला याच्यातून बाहेर काढ. त्यावेळेस भगवंत म्हणले तू बाहेर जाऊन करशील काय. त्यावेळेस वचन दिलंय आपण भगवंताला, दिलंय का आपण वचन, सर्वांनी वचन दिलंय आपण भगवंताला. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन, आठवीन पाय हा माझा नवसन, रात्रन दिवस पांडुन रंगा, मी रात्रन दिवस तुझं भजन करीन, फक्त मला बाहेर काढ. मग भगवंतानी तुमचा केविलवारा चेहरा पाहिला, तुम्हाला बाहेर काढलं. बाहेर आल्याच्या नंतर काय झालं, एक घटना घडली. फक्त जोपर्यंत आईच्या पोटात होते तोपर्यंत भगवंताशी एकरूप होते. जसं मी बोलतोय तुम्ही ऐकतात, तुम्ही बोलतात एखादा शब्द मी बी ऐकतोय, असं भगवंताबरोबर आपण बोलत होतो. आईच्या पोटात होतो तोपर्यंत स्मरणशक्ती होती आपल्या सर्वांना. पण बाहेर आल्याच्या नंतर एक घटना घडली, त्याने आपली स्मरणशक्ती गेली. काय झालं, बाहेर आल्याच्या नंतर फक्त नाळ कापला. नाळ कापल्याच्या नंतर विसरलं सगळं, इथून बंद झालं, इथून श्वास सुरू झाला. तोपर्यंत श्वास कुठून चालला होता, सगळा इथूनच चालला होता ना, अन्न पाणी श्वास सगळं इथून चाललं होतं, बिंबीतून नाळा वाट चाललं होतं सगळ्याचं. भगवंताचं स्मरण सुद्धा तिथूनच चाललं होतं. आणि ज्या वेळेस नाळ कापला त्यावेळेस भगवंताचं स्मरण बंद झालं महाराज. आणि मग ती स्मरण बंद झाल्याच्या नंतर मग मी कोण आहे कळा ना त्याला. बाहेर आल्याच्या नंतर मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, कोहम कोहम रडायला लागला. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडे, मी कोण आहे, मी कोण आहे, रडायला लागलो महाराज. मग आपण कोण येतं महाराज, मग आपल्याला तिथालच्याच चार लोकांनी ठेवलं ना, नाव ठेवलं. अरे तू कोण आहे, तू सकाराम आहे, तू गंगाराम आहे, तू तुकाराम आहे. कुणी सांगितलं, लोकांनी सांगितलं का तुम्ही नाव घेऊन आली. बाकीच्यांनी सांगितलं ना आपल्याला, आहे का नाही, बाकीच्यांनी सांगितलं अरे तू कोण आहे, आहे का नाही, आपल्याला माहित नाही मी कोण आहे. बाकीच्यांनी सांगितलं तुझं नाव ठेवलं ह्या देहाचं, आहे का नाही. तुमचं नाव काय महाराज, रमेश महाराज. तुम्ही झाल्यावर रमेश का व्हायच्या आधी रमेश, झाल्यावर रमेश, आहे का नाही.
झाल्यावर तुम्ही रमेश येतं आहे का नाही, म्हणजे नाव ठेवलं या देहाला, ह्या देहाला नाव ठेवलं तुम्ही रमेश येतं, म्हणजे लोक तुम्हाला म्हणायला लागले तू रमेश आहे, पण नाव ठेवायच्या आधी तुम्ही कोण येतं त्याचा विचार आपण सर्वांनी केला का? मी एकट्यासाठी नाही बोलत, आपल्या सर्वांसाठी बोलतोय. नाव ठेवण्याच्या आधी नाव ठेवलं आपल्या देहाला की मी कोण आहे, मग आपल्याला नाव ठेवलं लोकांनी, सखूबाई, ठकूबाई, पारूबाई, मीराबाई, जनाबाई आहे का नाही, हे नाव कुणी ठेवले? लोकांनी ठेवलं. मग त्याच्या आधी तुम्ही कोण येतं याचा विचार आपण कधी केला का? कोण येत बा आपण, कशाला आलो तिथं, हा कशाला आलो तो? आता तुम्ही मला समजा म्हणले महाराज तुम्ही कशाला आले, मी तुम्हाला म्हणलं काय माहित नाही गाड्या तिथं काय करणार आहे, काय ठाऊक नाही, आता कुठं जायचं तुम्हाला काय कल्पना नाही गाड्या, तुम्ही काय म्हणता मला काय सराकलंय काय हा म्हणता का नाही? आता मी तुम्हाला विचारतो, हा नरदेव तुम्हाला भेटलाय, तुम्ही कशासाठी भेटला, कशाला आले तुम्ही? अहो ही झालं म्हणायचं सद्गुरू भेटल्याच्या नंतर, पण आधी तुम्ही आता कशाला आलेत? पण इथं आल्याच्या नंतर इथं काय करायचंय, काय करायचं? फक्त फरपायचं, फिरपायचं, भाकरी करायच्या, लग्न करायचे, पोरं होऊन द्यायचे, म्हातारं व्हायचं आणि मरून जायचं, एवढ्यासाठी आलोत का आपण? कशाला? कुठून आलो तर आपण तेच विचारित होतो मी त्या सर्वांना, आपण कुठून आलोय आहे का नाही? मग आता मला सांगा, मी तुम्हाला विचारलं ना तुम्ही कुठून आलेत, कशाला आलेत, बरं इथं करायचं काय, आणि हा दिवस सोडल्या जायचं कुठं, काहीच बोला ना तुम्ही. मग आता तुम्ही मगाशी मी म्हणलं तुम्ही काय म्हणले हे सराकलंय काय, आता सराकलंय नेमकं कोण, हा कोण सराकलं? मी सराकलो का आपण सगळे? काय झालं? आपल्याला आपलीच ओळख आहे का? ओळख करून देण्यासाठी साधू संत आहेत महाराज. फक्त आपलं तुटलंय, बाहेर आले आईच्या पोटातून, नाळ तुटला, महाराजांनी नाव सांगितलं, आता काय सांगितलं? रमेश नाव सांगितलं महाराज, यांच्या देहाला नाव रमेश ठेवलं महाराज, आहे का नाही? मी आता विसरलं कसं आपलं सर्वांचं ते सांगतो, विसरलं कसं सांगतो? सर्वांनीच आता ह्यांच्या घेतो म्हणजे काय ते एकट्याच नाही विसरलं, सर्वांचं विसरलंय, आणि सर्वांना परत कसं माहिती करून यायचं याच्यावर लक्ष द्यायचं आपण. रमेश महाराज येतं महाराज, आहे का नाही? इथंच राहतात ना तुम्ही, त्या पाडेगाव मध्ये रमेश महाराज राहतात. रमेश महाराज समजा जामखेडला गेले, जामखेडला गेल्याच्या नंतर एक गाडी आली आणि रमेश महाराजांना मागून धडक मारली, तिथे रमेश महाराज पडले एक बाजूला. पडल्याच्या नंतर त्यांच्या डोक्याला मार लागला, असं नाही होत बरं, काही कीर्तनात चाललंय आपण. आणि मग पडल्याच्या नंतर मार लागला डोक्याला, त्यांची स्मरणशक्ती गेली. मग आता त्यांना कळानाच मी रमेश महाराज, त्यांना स्मरणशक्तीच राहिली नाही. मग मी कोण आहे हे कळानाच त्यांना, लागले तिथं फिरायला, जामखेडमध्ये लागले बिण्या बिण्या फिरायला. पण भूक लागल्याच्या नंतर एखाद्या घरी जाणार, मागणार, भूक लागली मला खायला द्या, एखाद्या हॉटेलमध्ये जाणार, मला चहा द्या, मला वडापाव द्या, आहे का नाही? येडं असलं तरी त्याला भूक लागती बरं का, हा त्याला खाऊ वाटतं. मग महाराज रमेश महाराज तिथं फिरू लागले. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 4 दिवस गेले, महिना गेले, रमेश महाराजांचा नित्यक्रम सुरू झाला. बरं आता मला सांगा, ते रमेश महाराज आहेत का तिथं जामखेडला? हा तिथलचे लोक म्हणायला लागले आपली इथं कोणतरी नवीनच एक येडं आलंय. कुडाले जामखेडचे ते काय म्हणले, आपल्या इथं कोणतरी नवीनच एक येडं आलंय. ह्यांनी ते ऐकलं. मग आता मला सांगा, हे तिथं कोण येतं? रमेश का येडं येतं? हा येडे, बरोबर आहे का नाही?
आता त्यांचा नित्यक्रम सुरू झालाय तिथं 6 महिने झालं. खायचं पियाचं मागायचं झोपायचं जागा असं तेच आहे का नाही. जसं आपलं झालं ना, आईच्या पटातून आलो नाळ कापला स्मरणशक्ती गेली, लोकांनी नाव ठेवलं, यांचं नाव लोकांनी तिथे ठेवलं येडा, आणि आपलं ठुलं इथं कुणाचं बापू, कुणाचं खंडू होतं, कुणाचं आबा तर कुणाचं रमेश तर कुणाचं काय सपू आहे का नाही. हे नाव कोण ठुलं तिथं यांचं जसं ठुलं ना, एकदाच गेली म्हणून काय ठुलं येडा, रमेशचं येडा झाला. तर इथं आपलं कोण येत, आपण आईच्या पोटात होतो त्यावेळेस एक भगवंताचाच एक अंश येत, आपण भगवंताच्या सांगतात. मी तो वासुदेव तत्वता कोळो येईल विचारिता हाऊ काय सभा. संतांना माहिती ती तुम्ही पुढे कोण येतं, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही देव येतं. संतांना माहिती बरं काही सर्व देवच येतं. देव नटला अहो देवच सगळा नटलेला, पण आपल्याला ह्या काताड्याच्या डोळ्याने दिसत नाही ना. सर्व देवच आहे पण आपल्याला दिसत नाही का. तर सद्गुरु शिवाय तो भगवान परमात्मा दिसू शकत नाही, कारण आधी आतला बघावा लागेल तेव्हा बाहेरचा कळत. आता हरी बाहेर हरी म्हणजे प्रमाणालाच प्रमाण. मग मला बोलायचं का नाही चालू दे आपल्याला. विषयच काय चाललाय आपलं तुटलं कसं आहे का नाही. स्मरणशक्ती गेली कशी. जसे महाराज कुठे गेले जामखेडला गेले, फक्त काय झालं जीवनामध्ये ऍक्सिडेंट झाला, स्मरणशक्ती गेली, कोण आहे समजाना, आणि नाव ठेवलं येडा. इथं बाहेर आलो आईच्या पोटात नाळ कापला, स्मरणशक्ती गेली, लोकांनी नाव ठेवले. जसं तिथं लोकांनीच नाव ठेवलं येडा, तसं इथं बी लोकांनीच नाव ठेवलं. सखूबाई गंगूबाई पारोबाई मीराबाई जानाबाई काय असेल ती आहे का नाही, लोकांनीच ठेवले ना. मग ह्या लोकांनीच नाव ठेवलं. मग मला सांगा महाराज तिथं आता जामखेडला फिरू लागले, तिथं यायचं त्यांना कळत नाही. काय येते घरी, येते का घरी ती, त्यांचं नावच त्यांना माहित नाही तर ते येऊच शकत नाही तर घरी आहे का नाही. तसं आपण आलो इथं पण आपल्याला कुठं जायचं हेच माहित नाही. तसं त्यांना तिथं गेलेत
जामखेडला, पण स्मरणशक्ती गेल्याच्या नंतर मी कोण आहे ही बी माहित नाही, मला पुढे जायचं ही बी कळाना आता, आणि मी आलतो कशाला ही बी कळाना, आणि परत मला जायचं घरी ही बी कळाना, गरज कुठं माहितच नाही ना. पण फिरत 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 इथालचेच पाडेगावचे भाऊ आमचे खरात महाराज, त्यांच्या माध्यमातूनच माझं इथं येणं झालंय बरं का. त्यावेळेस दिंडीमध्ये कार्यक्रम केला, दिंडीमध्ये आलते, आणि दिंडीमध्ये कार्यक्रम झाले ते आगे म्हणले भाऊ एक दिवस कार्यक्रम करावा लागेल म्हणजे पाडेगावला. म्हणलं चालतंय, सेवा म्हणजे माझं भाग्य आहे म्हणलं तिथं येणं, सेवा करणं, त्यांच्या माध्यमातूनच तिथं येणं झालं बरं का. असे असणारे महाराज खरात महाराज फिरत 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 जामखेडला त्यांच्या कामानुसार गेले, पण अचानक त्यांना हे दिसले रमेश महाराज. म्हणजे रमेश महाराज इकडं कुठं तिकडं सगळे पाहू पाहू दमले सगळे, बघून बघून पाहणं सोडून दिलं लोकांनी, आणि हे इथं पुढं बसलेत, इथं हिंडत येत जामखेडमध्ये. मग ह्यांनी सांगितलं अरे तू रमेश आहे, पण तू मान्य करायला तयार नाही तर. कोण रमेश? मी रमेश नाही, मी तल्लाचे, मी येडा आहे. कोण म्हणतोय? रमेश काय म्हणतोय? मी येडा आहे, रमेश नाही. तसं संत सांगून गेले तुम्ही देव येत, पण तुम्ही काय म्हणतात देव देवळात, आपण कसले देव आहे का नाही. तसं हे सांगते तुम्ही रमेश येतं, पण हे म्हणते रमेश नाही, आम्ही कोण आहे? मी येडा आहे. पण ह्यांनी मग त्यांना सांगून सांगून आठवून दिलं, एखाद्या चांगल्या वैद्याकडे नेलं, तिथं त्यांना उपचार केले, आणि मग 6 महिने घातलं यांनी. भगवंताचा अनुभव लगेच आहे का? त्याला बी घासावं लागतं महाराज, घासल्याशिवाय नाही येत आहे का नाही. इथं सुद्धा चिंतन करावं लागतं, चिंतने चिंतने तद्रुपता आहे का नाही. मग तसं यांनी सांगून सांगून यांना कळालं 6 महिन्याच्या नंतर, खरसराव हे खरात महाराज येतं, आपल्या तिथालचे येतं, आणि मी सुद्धा तिथालचाच आहे. मग ह्यांना आठवायला लागलं मी सुद्धा कोण आहे? रमेश आहे, येडा नाही. मी कोण आहे? रमेश आहे. मग मला सांगा, ह्यांना 6 महिन्यानंतर कळलं की मी रमेश आहे. आता हे इथं येऊ शकतात का नाही पाडेगावला? कळलं ना आता तुम्हाला. आता तुम्ही तुमच्या घरी आले, तसं साधू संत तुम्हाला तेच सांगण्यासाठी आलेत की तुम्ही कोण येतं ते सांगण्यासाठी आलेत ते. कारण संत भेट लय अवघड आहे. बघा सांगितलं बहु अवघड आहे संत भेटी, आणि असे संत आपल्याला मिळाले, आणि मग मात्र त्या नामाचा जर बोध केला त्यांनी, तर मग मात्र आपण कोण येतं याची आपल्याला प्रचिती येते. बरं वाटलं भाऊ, टाळ्या वाजवल्या. बरं वाटलं बरं का टाळ्या वाजवल्या. म्हणजे तुम्ही ऐकता, तुमचं ध्यान माझ्याकडे होतं. कारण अंधारात मला काय माहिती, मला वाटलं कोणाला दिसते फुटलं, मला वाटतं कोणीच नाही, तर मला वाटतं गेली का काय गेली, कोणा वाटतं अंधारात काय कळत आहे का. पण टाळ्या वाजवून ऐकलं सगळे जण ऐकत होता बरं का. तुम्ही मनाचे कान करून ऐकत होता आहे का नाही. असं ऐकलं ना मनाचं कान करून, तर महाराज उद्धार नक्की बरं का. जीवनात उद्धार होणारच 101%. जसं महाराज खरात महाराजांनी सांगितलं, अरे तू कोण आहेस? तू येडा नाहीस, तू रमेश आहे. त्यांनी सांगितलं, रमेशला कळालं की मी रमेश आहे. रमेश कुठं आला? त्याच्या घरी आला. तसं साधू संत आपल्याला सांगतात की आपण कोण येतं, तुम्ही देव येतं. मग याचा अनुभव तुम्हाला आणून देतात. अनुभव आले अंगात ते जगाला सांगतील की तुम्ही कोण आहेत, तुम्ही जे आत्मस्वरूप येतं, आणि त्या आत्म्याचा अनुभव तुम्हाला आणून देतात. आणि मग तो अनुभव आला तुम्हाला, मी तुम्हाला सुद्धा कळतं की मी कोण आहे, मी एक भगवंताचाच अंश आहे. आणि मग मी कशासाठी आलोय, माझं येण्याचं कारण काय, हा जन्म मला कशासाठी दिलाय. कारण आपण भगवंताला काय वचन दिलं गर्भामध्ये, की वचन दिलंय की नाही भगवंताला? भगवंताला वचन दिलं की मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. मग आता भगवंताने आपल्याला सुखरूप बाहेर की काढलं आहे का नाही. मग ही नावं ठेवली लोकांनी आपल्याला. मग आता आपलं भजन चालू आहे का? तुम्ही वचन दिलं ना, मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. मग आता आपलं भजन चालू आहे का रात्रंदिवस? कुणाकुणाचं चालू आहे रात्रंदिवस? तुम्ही म्हणता तुम्हाला माझे काम नाही मग भजन पुढे करायचं, त्याला पिठी आणायची, पापड आणायचा, आणि टाळ आणायची, मग एवढं कोणाला सवड आहे. बाकीचे काम आहे तर नाही आम्हाला आहे का नाही. पण आपल्याला हे भजन नाही करायचं, आपल्याला भजन करायचं, स्वरूपाचं भजन करायचंय. आणि ती साधू संत सांगतात आपल्याला,
स्वरूपाचं भजन करण्यासाठी संत शिकवतात आपल्याला. तसं बाळूमामाचा अवतार झाला महाराज. सद्गुरू भेटल्यानंतर त्यांनी जे कार्य केलं महाराज, आणि तेच आपल्याला करायचंय महाराज. त्यांनी जे केलं आणि त्याच्यामुळं देव स्वरूप झाले, आपल्याला सुद्धा आपल्या स्वरूपाशी एकरूप व्हायचंय महाराज. आणि त्याच्यासाठी संत शोधायचंय आणि त्याच्यासाठी खटाटोप आहे महाराज. कीर्तन प्रवचन हा जो आहे ना, तिथं खटाटोप ठेवलेला आपण कशासाठी केलंय आपण, तर याच्या संत शोधायचे आपल्याला. बाळूमामा सारखे संत आज बी याचे नवे नवे बाळूमामा आपल्या बसलेले आहेत महाराज. ते शोधायचे आपल्याला. आत्मसाक्षात्कारी संत शोधायचे. होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, असे संत आपल्याला शोधायचे महाराज. आणि मग संत शोधल्याच्या नंतर मात्र आपला उद्धार नक्की महाराज. कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम उपजे आडू आवडी, आणि सुख घडो घडी. ते संतांचं चरण, चरण म्हणजे पाय नाही बरं का. त्यांच्याकडे जो असणारा जे नाम आहे, ते नाम आपल्याला भेटलं पाहिजे. कारण आपल्याला अजून बराच संभ्रम आहे महाराज, की असं काय झालं की आपल्याला हे काय झालंय. आता मगाशी हिरवे भाऊनी आमच्या प्रमाण देते की कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे, हृदय फुलगटे राम रूप महाराज. ह्या भक्तीच्या खाना खुणा आहे का महाराज, पण ह्या कुणाला बी होत्या का, नाही होऊ शकत महाराज. अहो लग्न केलं तर पोरं होते आहे का नाही. लग्न जर केलं तर त्या बाईला मुलं होते. जिने लग्नच नाही केलं, जिचं लग्न झालं नाही किंवा लग्न झालं तिचं, आता मला सांगा दोन बहिणी तर दोघीचं बी लग्न झालंय, नांदायला गेल्या. एक नांदायला गेली, एक दुसरी राहिली 4 दिवसांनी आली मागायला, घरीच राहिली, गेलीच नाही. आणि दुसरी गेली नांदली आहे का नाही. 2-4 वर्ष राहिली नांदली, तिला मुलं झाले महाराज. बरोबर आहे का नाही. तिला मुलं झाली, मग ती आल्याच्या नंतर सांगू लागली मुलं व्हायचं म्हणजे काही सोपं नाही महाराज, कारण ती आईलाच माहिती आहे का नाही. मग ती सांगू लागली असा मुलं व्हायचे म्हणजे एवढा त्रास आहे. 9 महिने ती गर्भात सांभाळायचंय, पोटात सांभाळायचंय आपल्याला, की वागवायचं एवढं वजन, कारण जी आई झाली ना तिलाच माहिती आहे का नाही. आणि मग ती सांगू लागली, तिच्या आईच्या तिच्या गप्पा चालल्या त्या, ती सांगती. आणि तिचीच बहीण आलेली लग्न होऊन फक्त 4 दिवस तांदून माघारी आली, घरी राहिली. आणि ती ऐकती गप्पा. आणि मग ती म्हणते असं कुठं असतं का, असं कुठं, असं नसतं जावा. कोण म्हणती जी नांदली नाही ती. पण मला सांगा जी नांदली तिलाच माहिती ना काय ती. आणि मग त्याच्यात सुख काय, ज्यावेळेस मुलगा होतो ना महाराज, मग ती सुख किती आहे महाराज तिला, त्या आईला आहे का नाही. ती एक वेळ एवढा तरी शेण बाहेर जाऊन देते का परत, आहे का नाही. सतत तिचं बाळच आठवी ती. अहो ती भाकरी करीत असू द्या, कुठं तिचं लक्ष असू द्या, पण तिचं ध्यान कुठं असतं, त्या मुलापाशीच असतं महाराज. सारखं तिचं कुठं बी असली तरी तिचं ध्यान, अहो रानात जरी गेली तरी तिचं ध्यान त्या बाळापाशी असतं, आहे का नाही. पण जी नांदलीच नाही तिला किती सांगती, आणि जी नांदलीच नाही ती म्हणजे असं कुठं असतं का, असं नसतं महाराज, आहे का नाही. त्या भक्तीच्या खानाफुणा येतं महाराज. ज्यावेळेस कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात, त्यावेळेस साक्षात भगवान परमात्मा या हृदयात प्रगट झालेला असतो महाराज. असे संत महाराज सकळ संतांच्या जीवनामध्ये आले महाराज. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात सुद्धा संत आले महाराज, गुरु आले, सद्गुरु आले, निवृत्ती दादा. आणि निवृत्ती दादा आल्याच्या नंतर मग मात्र ज्यावेळेस माऊली पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रथम दर्शन घेण्यासाठी गेले ना, त्यावेळेस मग माऊली म्हणले, मुक्ता रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग मुक्ताबाई 7 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते, महाराज माऊली लाखोच्या संख्येने आहे इथं समाज येतोय, दिंड्या येते तिथं. मग जे तुम्हाला झालं ते इतरांना का होत नाही, जे तुम्हाला झालं ते इतरांना का होत नाही. तुम्ही तर म्हणतात की मी ज्यावेळेस भगवंताचं रूप पाहिलं तर ते रूप पुढे आहे, माझ्यात जो विठ्ठल आहे तोच तिथं विठ्ठल उभा आहे, आणि ते विठ्ठलवर उभा आहे तोच पुढे माझ्यात आहे. मग मात्र मुक्ताबाई म्हणल्यानंतर माऊली म्हणतात मुक्ताबाईला, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवड. अहो मागचं सुकृत यांचं बिलिंदर आहे म्हणतात,
त्यांना काय विठ्ठलाची आवड असणार आहे? मागचा पुण्याचा साठा आहे म्हणून त्यांना नाम भेटलं, ज्याचा पुण्याचा साठाच नाही त्याला कसं नाम भेटल? आणि त्याला काय कीर्तन ऐकू वाटल आणि काय इथं येऊ वाटल? वाटन का? पण ज्यांचा पुण्याचा साठा आहे महाराज, मग त्यांना मात्र तळमळ लागते. आणि इथं सुद्धा तळमळ लागली पाहिजे. आणि तळमळ लागली, साधू संतांना जी तळमळ लागली की आपल्याला सुद्धा अंतःकरणात तळमळ लागली पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशी तळमळ लागली पाहिजे अंतःकरणात. तळमळ काय एकदा लागली मग मात्र संत जीवनात येते. किती अवघड जरी भेट असली तरी महाराज, इथं तर किती अवघड सांगितली महाराजांनी, बघा प्रमाण दिलं की बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजगा भगवंताची जर कृपा आपल्यावर झाली तर मात्र साधू आपल्या जीवनात येणार म्हणजे येणार. आमचे दादा सांगायचे गुरु, आमचे गुरु सद्गुरु मडके दादा, जर भगवंताची जर कृपा झाली तर साधू जीवनात असं जर नाही आला चालत तर जमिनीतून निघा म्हणजे जमिनीतून, आणि तुमच्यावर कृपाच करून जाईल म्हणजे. त्या नामाचा बोध तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. मला येऊन तुम्हाला त्या नामाचा बोध देईल. तुम्ही म्हणता नाही काय पण नाम 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 चाललंय वाढवं धरून, काय नाम म्हणजे काय बघ नेमकं. जे बाळूमामाच्या जीवनामध्ये त्यांचे सद्गुरू आल्यानंतर त्यांना जे भेटलं त्या नामाचं चिंतन त्यांनी केलं ते देव स्वरूप झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे नाम भेटलं तुकाराम महाराजाला, ते नामाचं चिंतन केले तुकाराम महाराज सुद्धा कोण झाले? देव पावयाशी गेलो ते सुद्धा देव झाले. सकळ संत त्या स्वरूपाला गेले. मग आपण कोण येत? आपण बी माणसं चिंता त्यांच्यासारखे. ते कोण होते? आपल्यासारखेच होते ना. पण त्यांच्या जीवनात असं काय घडलं बाबा? संन्यासाची कार्टे म्हणून त्यांना सगळा समाज हिरवीत होता. त्यांना खाऊन दिलं नाही, एक टायमाची भाकर खाऊन दिली नाही. हा समाज आपणच होतो ना सर्वजण. या समाजाने त्यांना एक तुकडा खाऊन दिला नाही. झोळीत पाणी माती टाकली, पाणी भरात गेल्यानंतर ती घागर फोडली, इंद्रायणी बाटती म्हणले. अशा संतांच्या जीवनात असं काय घडलं? लोकांनी आज त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला लागले. काय घडलं याचा विचार आपण कधी केला का? तुकाराम महाराजाला रक्त पडूच तर हानीत होते, हाणलं का नाही तुकाराम महाराजांना? मग काय घडलं तुकाराम महाराजांच्या जीवनावर? आज लोक त्यांचा उदो उदो करतात. काय झालं? ते म्हणते की आम्ही देव पाहिला. माझी माऊली म्हणते देखिला देखिला माय देवांचाही देव मी पाहिला. मग आपल्याला का दिसत नाही? त्यांनी देव पाहिला, आपल्याला का दिसत नाही? त्यांच्या डोळ्यासारखीच आपले बी डोळे येतं. पण साधू भेटले नाहीत आपल्याला महाराज, संत भेट नाही आपल्याला. आणि संत भेटल्यानंतर मात्र जसं माऊलीने देव पाहिला तो भगवंत आपल्याला सुद्धा आज त्या भगवंताचा अनुभव येतो महाराज. कारण सद्गुरू आपल्याला ते अंजन देते. कृष्णांजन एका वेळा डोळा घालीता आढळ, मग तिमिरही दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. मग मात्र ते नाम आपल्याला मिळाल्याच्या नंतर ते काय करतात की आपली दृष्टी नाही, ही दृष्टी, या दृष्टीने भगवंत समज आत्मदृष्टी आपल्याला प्रगट होती महाराज. आणि त्या दृष्टीने आपल्याला भगवंत समजतो महाराज. त्या भगवंताचा साक्षात्कार होतो महाराज. मग ते आत्मज्ञान प्रगट करायचं आहे. मग ते ज्ञान कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीची. ते ज्ञान साधू संत आपल्याला देतात. जसं महाराज म्हणले की ताईंना दिसत नाही, मग गेले बाबा पुण्याला दवाखान्यात बुधराणीला. तिथं गेल्याच्या नंतर ते लगे डॉक्टर येतात. मग त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मग ती गेले ना, त्यांनी तिथं गेल्याच्या नंतर ऑपरेशन केलं. मग तुमची दिसत नाही म्हणलं दृष्टी भरली का इंजेक्शननी? काय केलं? दृष्टी तुमच्यातच होती, फक्त त्यांनी काय केलंय आवरण बाजूला केलंय, पडदा काढला. दृष्टी तुमच्याकडेच होती, फक्त पडदा काढला. तुम्ही म्हणले मला दिसायला, आधीच होतं, फक्त पडदा होता, पडदा बाहेर काढला दिसायला लागलं. तसं इथं सुद्धा काय झालंय? आवरण आलंय. फक्त हे आवरण तो साधू बाजूला काढते. आणि आवरण काय आलंय की मी देह ही कल्पना आली. आज तरी तुम्ही कोण येतं? भगवंत स्वरूप येतं, शिवच येतो. तुम्ही शिव स्वरूप येतं. पण फक्त कल्पना अविद्या येणे, जीव झाला, जीव स्वरूपाला प्राप्त झाले, त्याच्यामुळे सगळं गडबड झाली महाराज. माया उपाधी शिव बोली जशी. तुम्ही शिव स्वरूपच आहेत ना. पण काय झालं? फक्त इथं काय झालं की मी देह एवढं कल्पना आली. संत फक्त एवढंच गाडी तू देह नसून एक आत्मस्वरूप आहे. जसं मग अशी महाराजांनी तिकडे सांगितलं तू येडा नसून कोण आहे, तसं इथं साधू संत सांगतील अरे तू सकुबाई ठकुबाई कुणी नाही, तू कोण आहे?
तू एक भगवंताचा अंश आहे आणि भगवंत स्वरूप आहे. आणि मग त्याचा आपल्याला सांगितल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव आला ना, मग मात्र आपल्याला कळतं की खरंच मी कोण आहे. मी सुद्धा एक भगवंताचाच अंश आहे आणि मी कशासाठी आलोय आणि मला जायचंय कुठं, मग याची मात्र आपल्याला ओळख होती. जसं माऊलीच्या जीवनामध्ये त्यांचे निवृत्ती दादा आले, त्यांचेच बंधू निवृत्ती दादा आले आणि आल्याच्या नंतर माऊलीला सांगितलं की माझ्या सद्गुरूंनी गहिनीनाथांनी जे नाम आहे त्या नामाने उद्धार होतो असं नाम तुला द्यायला सांगितलंय. त्यावेळेस माऊली म्हणले की तुझे नाम देतोय की मला एकट्यासाठी नकोय. कारण म्हणले आतापर्यंत तुम्ही काय केलं, कारण ही परंपरा तुमची चालत आलेली. ही कशी आली? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार सोजवले. मग तुम्हाला सांगतोय म्हणजे पण तुमची परंपरा आतापर्यंत आली एकाने एकाला सांगितलंय म्हणजे आणि एकाचाच उद्धार झालाय. पण बाकीच्याच काय? कारण संतांचा अवतार याच्यासाठी असतो, बुडते हे जन न देखवे डोळा. अवतार तू याच्यासाठी साधू संतांचा अवतार. अवतार तुम्हा भराया कारणे उद्धाराया जन. या जड जीवांच्या उद्धारासाठी माझ्या माऊलीला यावं लागलं महाराज. पण माऊली कोण येतं? महाविष्णूचा अवतार, सखा माझा भगवंताला अवतार घ्यावा लागले. माऊलीच्या अवतारात भगवंताला यावं लागलं महाराज. निवृत्ती दादांचा अवतार कोणाचा आहे? शंकर भगवान. साक्षात शंकर भगवंताला यावं लागलंय. कशासाठी? कारण नको त्या मार्गाने चाललेला हा समाज या समाजाला सन्मार्गाला लावायचंय आणि याच्यासाठी भगवंताला यावं लागलंय. सोपान काकांचा अवतार कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा आहे. आणि मुक्ताबाई आदि मायाशक्ती महाराज. भगवंताला सगळ्यांना यावं लागलं इथं. कशासाठी? कारण बुडते हे जन न देखवे डोळा. अनंत अवतार घेतले भगवंताने अवतार घ्यावा लागले बरं का. संत होऊन आले भगवंत आणि संत होऊन आल्याच्या नंतर या जड जीवाच्या उद्धारासाठी माऊलीचा अवतार काढला जात आणि अवतार काढ झाल्याच्या नंतर निवृत्ती दादा आले आणि माझ्या सद्गुरूंनी द्यायला सांगितलंय म्हणले. पण ते म्हणले माझ्या एकट्यासाठी नकोय, मी घेईन म्हणले पण वाटीन म्हणले. सेवितो रस वाटितो अनेका म्हणले आम्ही वाटीत म्हणले. मग बघ द्यायचं का नाही. त्यावेळेस निवृत्ती दादा परत गहिनीनाथांकडे गेले. माऊली तर असं म्हणते की मी घेईन म्हणले तुझं नाम पण मी वाटीन म्हणले.
ते म्हणले मग तुला काय करायचं त्याच, तू माऊलीला काय समजतो, साक्षात भगवंताने अवतार घेतलेला आहे, तू ते नाम द्यायचं काम कर, ते ठरविते काय करायचं ते. त्यावेळेस मग परत आले आणि आल्याच्या नंतर निवृत्ती दादा आल्याच्या नंतर माऊलीला सांगतात ते नाम, आणि नाम सांगितल्यानंतर निवृत्ती दादा माऊलीला जवळ घेतात आणि त्या नामाचा बोध करतात, आणि बोध केल्याच्या नंतर माऊली निवृत्ती दादाला विचारतात, दादा तू जी मला जे नाम देतोय ते नाम आहे तरी केवढं रे. गगनाहुनी म्हणजे एक शब्द विचारलाय माऊलीला, माऊलीने निवृत्ती दादाला नाम आहे तरी केवढं. त्यावेळेस निवृत्ती दादा सांगेल गगनाहुनी वाढ नाम आहे. मग मला सांगा ही गगनापेक्षाही मोठं नाम आहे, त्याचा घेणारा केवढा लागेल. आता आपलं वजन 50 किलो आणि आपल्या बोकाने जर 100 किलो दिलं तर जमन का. आणि नाम तर गगनापेक्षा मोठं आहे, आणि मग आपल्याला कसं काय घ्या पाहिजे, येईन का घेता. पण आपण सुद्धा तेवढे झाले ना, मात्र ते नाम जेवढे तेवढे झाले त्यांना नाम भेटलं, आणि जे बारीक राहिले त्यांना नाही भेटलं. कारण तुकाराम महाराज बोलले तुम्ही सुद्धा तेवढेच अनुरे नोया थोकडा तुका सगळे मोठेच, पण कार्य संकोचनी झाला असेल, आम्ही संकोच केला, लहान झालो, त्याच्यामुळे मेळ बसला नाही महाराज. कशामुळं काय झालं, आम्हाला सुद्धा ते भेटलं नाम भेटन, पण आमचा पुण्याचं पारडच महाराज असं लांब खाली आणि पापाचं गोरे महाराज असं आहे का. तसं नाही, असं आहे काय का नाही. पाप लई आमचे ठिकाण पडले, त्याच्यामुळे आम्हाला पटत नाही. आणि जोपर्यंत पुण्य हळूहळू वाढत नाही तोपर्यंत आपल्याला तो विषय समजत नाही. आणि एकदा का पुण्य वाढत वाढत गेलं, दोन्ही पारडे समान झाले की मग मात्र आपल्याला असं वाटतं खरंच राव ते महाराज म्हणत होते ती बरोबर आहे. पण एकदा का पुण्य हळूहळू तुमचं तयार झालं, कारण या ठिकाणी त्याच्यासाठी द्यायचे तिळ तिळ पुण्य साचा पडे, असं पुण्य वाढत वाढत आलं. एकदा का पारड समान झालं की तुमचे विचारच बदलायला लागले, आणि मग हळूहळू तुम्हाला सुद्धा वाटेल की खरंच राव ते सांगते ते बरोबर आहे, यांनी घेतलंय मग आपण सुद्धा घ्यावा, असं तुम्हाला सुद्धा वाटू लागलं. मग तुम्हाला वाटू लागलं की तुम्हीच म्हणायला ठरवायचं की आपलं पाप संपत चाललंय, आता पुण्य वाढत आलंय, मग आपणच ते ठरवायचं. कुणाला विचारायची गरज नाही, तुम्हाला कोणी सांगायची बी गरज नाही. आपले विचार बदलले की आपणच समजायचं की आता आपलं पाप संपत गेलंय आणि आपलं पुण्य वाढीला लागलंय. मग मात्र संतांची भेट आपल्याला होईल, आणि असे संत तुम्हाला येऊन त्या नामाचा उपदेश करतील. असे संत सगळे संतांच्या जीवनामध्ये आले आणि त्यांचा उद्धार झालाय. न दिसणारे संत सुद्धा अवताराला आले मूर्तीच्या रूपाने, आणि ते अभंगात पहिले चरणात ब्रह्मा मूर्ती संत ब्रह्मा मूर्ती संत
असे संत माऊलीच्या जीवनामध्ये आले महाराज. आणि आल्याच्या नंतर मग माऊलीचं कार्य सुरू झालं महाराज. आणि मग ते म्हणले आता मी घेईन, पण म्हणले आता सगळ्यांना वाटीन म्हणले. मग त्यांनी ते कार्य सुरू केलं महाराज. आणि मग सेवितो हालस वाटतो आणि का यारे होऊ नका रान भरी नटखंड यारे म्हणले. आता नटखंड यारे शुद्ध होणे जारे दौंडी पिटी वारे चौकाम्या कुणी बी या सकाळशी येते आई आली का कलियुगी उद्धार हरीच्याच नामाने फक्त या कलियुगात उद्धार होईल. मला सांगा भगवंताने सुद्धा अवतार घेतले आहे का नाही. त्रेतायुगामध्ये रामाने अवतार घेतला. रामप्रभूचा अवतार कार्य झाला महाराज. आणि रामप्रभूंचा अवतार कार्य झाल्याच्या नंतर मी कोण आहे हे समजत नव्हतं. मग त्यांना पुढे जावं लागलं, वशिष्ठांकडे जावं लागलं. आणि वशिष्ठांकडे गेल्याच्या नंतर काही दिवस तिथं साधना केल्याच्या नंतर त्यांना रामातला राम कळाला आहे का नाही. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण अवतार झाला. त्याच प्रभू रामचंद्रांनी परत श्रीकृष्ण अवतार धारण केलाय. आणि त्या श्रीकृष्णाला परत पुढे जावं लागलंय, संदीपान ऋषीकडे जावं लागलं. आणि तिथं जाऊन काही दिवस सेवा केली महाराज. 12 वर्षापर्यंत साधना करावं लागली महाराज तिथं. तेव्हा कृष्णाला सुद्धा मी कोणी समजलं. मग जर देवांना सुद्धा जर सद्गुरू करावं लागले, गुरु करावं लागले, तर आपल्याला करावं लागेल का नाही. कारण सद्गुरू केल्याशिवाय त्यांनी जे नाम आपल्या कानात पेरल्याशिवाय आपल्याला ते आत्मस्वरूप समजणार नाही. म्हणून 7 वर्षाची मुक्ताबाई सुद्धा माझी म्हणते मला या नामाच्या बाजारात यायला उशीर झाला. सोडा हरी पदर नामाचा बाजार मला. मुलं आहेत 2 आहेत. असं जात होता लाज नाही वाटली तुम्हाला. नाही म्हणजे तसं कसं काय लग्न म्हणलं. मग इथं सुद्धा म्हणलं या असं झाल्याशिवाय तर ते सुख नाही. मुलं झाल्यावर तुम्हाला सुख झालं ना. हा मुलं झाले म्हणूनच तुम्ही सुखीत ना. आता माझा बाळ्या करताय आहे का नाही. मुलं झाले मग इथं सुद्धा तुम्हाला भक्ती करत असताना पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती भैर झाली धावून आली जेव्हा. महाराज हे भक्तीचे रिझल्ट आहे महाराज. इथं सुद्धा असं व्हावं लागेल तुम्हाला. आणि हे झालं नाही तर मग भक्तीचा आपला मार्गच सरळ चुकलाय म्हणायचा. आपण त्या मार्गावरच नाही जर असं होत नसेल तर. मग काय म्हणते आम्ही नाम घेतलंय म्हणते पण आम्हाला नाही होत असं. आणि नाम घेणं वेगळं आणि घेऊन घेणं वेगळं. नाही कळालं का. जेवाय वाढले 5 पक्वान पण नुसतं म्हणलं जिलाबी लाडू बुंदी जिलाबी लाडू बुंदी पांढऱ्याची मारकरी त्यांनी कृपया निवेद्यासाठी निवेद दाखवण्यासाठी ठोबरे परिवार असं जर म्हणलं तर पोट भरत का. त्याचं वर्णन केलं 5 पक्वानाचं वर्णन केलं तर पोट नाही भरायचं. खावा लागेल आहे का नाही तेव्हा आपलं पोट भरत. तसं नाम दिलंय तुम्हाला आणि तुम्ही घेतलंच नाही. नुसतं घेतलंय पण तुम्ही घेतलंच नाही तर पोट कसं काय त्याचा अनुभव येईल. अनुभव येणार नाही ना आहे का नाही. तुम्हाला एक उदाहरण देऊ का नामाविषयी. म्हणजे जर त्याचा अनुभव कसा येतो. नाही घेतलं तर काय होतं आणि घेतलं तर काय होतं. एक साधू महात्मे असतात आणि 2 भाव असतात महाराज. आणि भिक्षा मागत चाललेले असते तिथून. आल्याच्या नंतर नेमकंच त्या 2 भावांच्या दारात येतात आणि भिक्षा दे म्हणतात. आल्याच्या नंतर ते सात्विकारान असतं. आल्याच्या नंतर या म्हणतात बाबा. आल्याच्या नंतर साधू महात्मे येतात म्हणजे जेवायचं का पाणी देतात आणि ते म्हणतात हा मग जेवाय देतात. ती पोटभर साधू महात्मा जेवण करीत तृप्त होतात. आणि तृप्त झाल्याच्या नंतर मग जाताना म्हणतात आता जातो म्हणतात पण यांना आता काहीतरी दिलं पाहिजे. यांनी एवढं प्रेमाने आपल्याला जेवण दिलंय सर्व दिलंय आता यांना काहीतरी. मग ते जुळीत हार घालतात. ते जुळीत असतात हारबार. मग ते 2 हारबारे काढतात आणि दोघांना 1-1 देतात. आणि म्हणतात मी 5 वर्षांनी परत येईन फक्त याचा योग्य विनियोग करा दोघांना सांगायचे. आणि साधू महात्मे निघून जाते. मग महात्मे निघून गेल्याच्या नंतर आता 2 जण असते. एक कारभारी असतो आणि एक आपला घर शेती पाहत असतो.
मग तो एक शेतकरी असतो आता काय करावं योग्य होतो तो हरभरा साधून दिलेला आणि ऊसाच्या शरीराला लावून देतो. लावून दिल्याच्या नंतर त्याचं झाड होतं मोठं मस्त पैकी हरभऱ्याचं झाड तयार होतं. त्याला हरभरे देत 5-50 आहे का नाही. तुम्ही म्हणता लगेच कसं काय कीर्तनात लगेच होतं झाड तयार वाढत. आणि दुसरा काय करतो गावात तो एक सोन्याची पेटी आणतो. त्या पेटीत तो हरभरा ठेवतो. ती पेटी देवाऱ्यावर नेऊन ठेवतो. आणि मग 4-5 वर्ष गेल्याच्या नंतर साधू महात्मा येतो. तर ह्यो काय करतो बारका हरभऱ्याचं झाड एक झालेलं असतं त्याला विशिक हरभऱ्या आल्या ती विशिक घेतो लावून टाकतो. परत त्याचं पायली 2 पायल्या होतं. ते पायली 2 पायल्या परत पिरतो. त्याचे 50 पोते तयार होते. ते 50 पोते गडबड होतं. आणि मग साधू महात्मा आल्याच्या नंतर ते येते म्हणते जय हरी म्हणजे जय हरी वळाकलं म्हणले हा वळाकलं या म्हणते म्हणजे मी तुम्हाला एक वस्तू दिली जातानी आलतो त्यावेळेस ते म्हणले हा देते म्हणजे मग खुली का म्हणले हा नाही जपून जेव्हा पाड जपलोय म्हणले तेव्हा म्हणले पुढे चला म्हणले. आले घरी गेलं देवाऱ्याच्या घरात सोन्याची पेटी घेतली म्हणले घ्या मग घेतली सोन्याची पेटी काढली म्हणले खोला पेटी काढली पाहिलं उघडून तर त्याच्यात टकर बी राहिले नव्हते किडून पीठ होऊन गेलं. काय झालं फक्त युनिक काढा नाही तर त्याचं पीठ झालं. प्रसाद त्याला बी दिलाय आणि ह्याला बी दिलाय. ज्यांनी युनिक काढला नाही त्याचं पीठ झालं आणि ज्यांनी काय केलंय फक्त ते लावलं आणि त्याने मग तो म्हणला आता तुम्ही तुमचं पुढे म्हणले साधू बाबा बघा ही घर भरलंय तुमचा पंचा याच्यात ओळखा तुम्ही दिलेला. ज्यांनी युनिक योग्य केला त्याचं घर भरलं आनंदी आनंद आहे मला आहे का नाही. किती आनंद आहे मग त्याचं घर भरलं ना. तसं त्यांनी फक्त साधना दिली साधूनी पण आम्ही केलीच नाही. काय झालं पीठ होणार त्याचा काय घेऊन उपयोगच नाही. नाम जर सद्गुरूंनी दिलंय आपल्याला आणि त्या नामाचं जर चिंतन होत नसेल तर त्याचा उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या स्वरूपाचाच अनुभव येणार नाही. किती जरी सांगितलं तुम्ही देव सांगून उपयोग नाही. तुम्हाला करावं लागेल. माऊली सांगते पृथ्वी निधानी भरली आहे परी पायाळूना प्राप्ती नाही. तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे गुरु कृपा आहे तवची प्राप्ती. अहो पृथ्वी पाणीचे आहे का नाही. पाणी जमिनीत पाणी आहे ना पुन्हा आहे का नाही. सर्वांना कळतं जमिनीत पाणी आहे. मग मनाने बोर घेतो का आपण नाही ना घेत मनाने आहे का नाही. त्यासाठी पाण्यानेच आणावं लागतो. पायाळू आणतो आपण आहे का नाही. पायाळू आणतो तो बी कसा पाहिजे तो बी आत्मसाक्षात्कारी त्याला कृष्णांजन घातलेलं पाहिजे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढळ मग तिमिरही दुःख गेले फिटले भ्रांतीचे पड असा तो पानाडी आणावा लागतो आपल्याला. आणि मग तो योग्य तो पॉइंट देतो म्हणतो इथं वर घ्या. मग आता त्यांनी पाणी आणलं का तुमच्या जमिनीत होतं तुमच्याच जमिनीत होतं पाणी. त्यांनी आणलं नाही त्यांनी फक्त दाखवलं इथं आहे इथं बोरगे. तसा तो भगवान परमात्मा तुमच्यातच आहे. फक्त संत सांगत आहेत तुम्हाला अरे देव कुठे आहे. देव बाहेर का ते तिथं आत बघा अशी म्हणते. म्हणून जनाबाई माझी म्हणते देव आहे हृदय मंदिर ईश्वर आत देव आहे माझ्यातच आहे. पण त्याच्यासाठी काय लागल साधन लागल ना देव पायाचं बरोबर आहे का नाही. देव पाण्यासाठी साधन लागल. कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोल. मला सांगा या वायरीत लाईट आहे का नाही आहे ना लाईट. मग दिसते का तुम्हाला काय करावं लागणार. वायर सोडल्यावर दिसन का किती वायर सोलीत बसल्यावर दिसन मग नाही का दिसत नाही मग नाही का. मग अनुभव घ्यायचा म्हणलं तर काय करावं लागेल गोड घालता जे हरी म्हणे आहे का नाही. अनुभव घ्यायचा म्हणलं तर काय करावं लागेल. आता ही भरपूर पाणी दिसते आपल्याला त्याचा प्रकाश पडला म्हणजे आहे का नाही. ते लाईट तसं आपल्यात सुद्धा ते भगवंताचा अंश आहे. ते आत्मस्वरूप येत आपल्या आत देवनटला नानाबाई आताच आपल्यात एरवी सर्वांच्या हृदय देशी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते मी कुठे आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे यायची जी बुद्धीस पुरे हरणीशी ती वस्तू मी गा. अरे ती वस्तूच मी आहे देवच येत. मला सांगा आता इकडे ही गडी बसली आहे तिथं ही बाया बसल्या आहे का नाही. मग इथं माऊली काय सांगते एक हरी आत्मा. मग तुमच्यात आत्मी आणि यांच्यात आत्मा
असं आहे का? एखाद्या गाड्यांच्यात आत्मा आणि बाया बायांच्यात आत्मी असं आहे का? कसं आहे? सगळं एकच आहे, पण असताना आता काय दिसतंय आपल्याला? वेगवेगळं दिसतंय, पण असताना एकच परमात्मा आपल्याला आहे. म्हणून सर्व घटी राम देहा देई सर्व घटी राम देहा देई ओ सर्व घटी राम देहा देई सर्व घटी राम देहा सर्वांच्याच ठिकाणी तो परमात्मा आहे महाराज. एकच आहे तत्व, एकच नटलाय देव. म्हणून साधू सुद्धा आपला तो एक करून घ्यायचा. आपला तो एक देव करून घ्यावा. एक देव आपला करायचा आहे. तुकाराम महाराज सांगते आपला तो एक करून घ्या. पण आपल्या डोक्यात किती देव आहेत? किती देव आहेत आपले? 30 कोटी एवढे देव आहेत का? किती देव आहेत? 30 कोटी का? जाऊ द्या, मी आज इथंच थांबवतो. मला सगळ्या देवांची नावं द्या. 33 कोटी लिहून घेतो, म्हणजे पुढच्या कीर्तनाला सांगाय होते. 33 कोटी नाही, 33 प्रकारामधून देवाचं कार्य चालतं. म्हणून त्याला कोटी हा शब्द संस्कृत मधून कोटी म्हणजे प्रकार. कोटी लिहिलं संस्कृत मधून कोटी म्हणजे त्याला प्रकारात म्हटलं जातो शब्द. म्हणून त्याला प्रकारातून काम चालतं, म्हणून त्याला कोटी समजलं जातं. पण साधू संत झाले सांगते की एकच देव आहे. देव किती आहे? एक. आणि तो आपला साकारा. पण तो साधू संत भेटल्याशिवाय तो एक आपल्याला आपला साकारता येत नाही. कारण ज्या वेळेस त्यांनी जे ते नाम दिलं आणि त्या नामाचं चिंतन केलं, तर मग मात्र आपल्याला तो भगवान परमात्मा आपला करता येतो महाराज. जो जनाबाईंनी मलाच तुम्हाला सांगितलं की जनाबाईंनी तो भगवान परमात्मा आपला हृदयबंदी खाना केला ना. तर सद्गुरु जीवनात आले महाराज. कोण जीवनात आलं? नामदेव महाराज जीवनात आले. आणि नामदेव महाराजांनी जे बोध केलाय नामाचा, मग जनाबाई म्हणते शब्दाचा मारा केला. कोणत्या शब्दांचा मारा केला? सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल काकुळ केला मारा. सद्गुरूंनी दिलेला शब्दाचा मारा केल्यानंतरच भगवंत काकुळतीला येतो. आणि तो तुमच्या हृदयात म्हणजे आता पुढे कोणलाय मी? आता माझ्या हृदयबंदी खाना केलाय म्हणजे हात तुला कोणलाय म्हणजे आता सोडणार नाही म्हणजे. असा परमात्मा आपल्याला सुद्धा आपल्या देहामध्ये आहे. त्याचा आपल्याला वास्तव स्वरूप आपल्याला पाहता येतं, पण साधूच्या भेटीशिवाय नाही महाराज. आणि असे असणारे साधू जर आपल्याला मिळले तर आपला उद्धार नक्कीच होणार आहे. असे साधू मिळण्यासाठी ब्रह्मादी संत देव सुद्धा त्याची अपेक्षा करतात. अवघाचा दुसऱ्याच्या
देवांची ब्रह्मदेव इतर देव सर्वच काय करणार की असे संत आमच्या सुद्धा जीवनात येऊन ते नाम आम्हाला सुद्धा करणार असे ते वाट पाहतात त्यांची महाराज देव सुद्धा मग असे संत आपल्याला लाभले महाराज काय का नाही बाळूमामासारखे संत आपल्याला लाभले त्याच्यामुळे आपल्याला तो भगवान परमात्मा त्याचा आत्मसाक्षात्कार झाला महाराज त्याच्यामुळे जे आत्ता होत होतं नाही तर या बाबूला त्या ताईला हे काय त्या भक्तीच्या खाना आहेत महाराज आणि याच्यामुळे उद्धार होणार आहे आपला कारण कितीही दुराचारी असला बाल्यापुढे कसा होता हो पापी किती पाप केलं त्यांनी 7 रान भरले होते म्हणले 7 रान ब्राह्मण हात मारले होते आणि 7 रान भरले होते आपल्यासारखे तर किती कापले असते सांगता येणार नाही जर त्याचा उद्धार होत असं आपलं बहीण का नाही आपला पण कोण भेटलं फक्त नारद महर्षी भेटले जीवनामध्ये नारद महर्षी भेटले तर वाल्याचा वाल्मिकी झाला बरं का केले रामायण वडियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी रामादी 1000 वर्षांनी रामप्रभूंचा अवतार झालाय मला 10,000 वर्षांनी आणि जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलंय ना कुणी लिहिलंय एक वाटाडे आहे महाराज चोरे डाकुये त्यांनी लिहिलंय बरं का फक्त साधूचा वरदहस्त डोक्यावर आलाय महाराज तर संत पदाला नेऊन पोहोचलाय संत पदाला आणि त्याचा कोण झालाय वाल्मिकी ऋषी झालाय महाराज पण त्याचा सुद्धा विश्वास नव्हता ज्यावेळेस नारद महर्षी आले आणि आल्याच्या नंतर थांब म्हणले वाल्या काय म्हणला नारद महर्षींना थांबा थांबल्यावर नारद महर्षी थांबले त्यावेळेस ते म्हणले बा आतापर्यंत लई माणसं येऊन गेली इथं एक तर मी बघितल्यानंतर काहींची वली झाली काही पळून गेले आहे का नाही पण ह्यो नवीनच म्हणले ह्यो पळत बी नाही घाबरत बी नाही असा उभा राहिला आणि मग नारद महर्षी म्हणले अरे वाल्या तू एवढं कशासाठी करतोय हे कशासाठी चाललंय तुझं म्हणले माझ्या बायका पोर सगळ्यांचं मी याच्या उदरनिर्वाह करतो त्याच्यासाठी चाललंय माझं अरे म्हणलं तू एवढं पाप कशासाठी करतो या पापाला ही कुठे भिडशील तू मला सगळे आहेत ना माझी आई आहे पोर आहेत बाप आहे सर्वजण आहेत ना म्हणला अरे म्हणले ती ही पाप तू वाटेकरी आहेत का ते म्हणलं हा आहेत ना म्हणलं जाऊन विचार ते म्हणजे नाही तू पळून जाण्यासाठी म्हणतोय नाही म्हणले तुम्हाला बांधून टाक म्हणले इथं आणि विचारून ये मग त्यावेळेस नारद महर्षीला तिथं झाडाला बांधून टाकतो जण वाल्या पुढे तू घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला विचारतो मी आतापर्यंत जेवढं पाप केलंय याच्यात तू किती वाटेकरी त्यावेळेस बायको फक्त आता याला सांगावं कसं म्हणते पाप तर त्यांनी केलंय फेडायचं कोणाला त्यालाच फेडायचं ज्यांनी केलं त्यालाच फेडावं लागलं दुसरं पण फेडणार आहे मग याला सांगता येणार नाही मग ती काय करते एक नाटक करते विंचू चावल्याचं आणि ती अशी रडती मोठ्याने हात जाडीतच येते म्हणते मला लय विंचू चावलं लय विंचू चावलं लय वेदना होत्या निम्मे वेदना तुम्ही घ्या ती काय म्हणती यातल्या निम्मे वेदना तुम्ही ह्या मला लय वेदना होत्या माझं पार जीव निघून जायची बारी आली एवढ्या वेदना होत्या तुम्ही याच्यातल्या निम्मे वेदना घ्या त्यावेळेस तो वाल्या म्हणतो तू काय इडी भिडी का विंचू कोणाला चावलाय तुला वेदना कोणाला होत्या तुला मग मी कसं काय घेऊ मग ती म्हणते मी बी हीच म्हणते पाप कुणी केलं तुम्ही केलं बरोबर आहे फेडायचं कोणाला तुम्हालाच फेडायचं मी कसं काय घेऊ वाटून ती मग ती म्हणतो पोरांना तुमचं कसं काय ते म्हणतो तुमचं ती कर्तव्य आहे बापाचं कर्तव्य पोरांना आणून काय का नाही लहानाचं मोठं करायचं काय लागेल ती त्यांचं पुरवायचं आई वडिलांना म्हणते आम्ही वृद्ध झालोय म्हणते तू कसं आणतो आम्हाला काय माहिती पाप करून आणतो पुण्य करून आणतो आम्हाला काय माहित नाही नाराज होतो आणि माघारी जातो नारद महर्षीचे पाय पकडतो महाराज साष्टांग दंडवत घालतो म्हणतो आता म्हणतो हे सगळं सोडून देतो आणि म्हणतो माझा उद्धार कशाने होईल मला भगवंत कसा भेटल आणि या पापातून माझी मुक्तता कशी होईल सुटका कशी होईल आणि मग नारद महर्षी जवळ येऊन ह्या नामाचा बोध करतात त्यांना काय सांगतात म्हणाय राम राम मरा मरा म्हणाय सांगतात म्हणतात महाराज म्हणतात मरा मरा ज्याला मरा मरा म्हणता येतं त्याला राम राम येत नसेल का त्याला आजप आजप सांगतात आजप आजप उलट प्राणाचा आणि ते थे इमानाचा ते सांगतात महाराज आणि मग नारद महर्षी
वाल्याला सांगितल्यानंतर त्यांच्याकडून सांगते दादा तू काय कर इथं साधना कर बसून. कारण माऊलींनी सुद्धा सांगितलं ज्या वेळेस निवृत्ती दादाने आता काय करायचं फक्त ठाईचं बैसोनी कराय एक चिंता आवडी अनंत बाबा आणि त्या अनंताला आळवायचंय आता आपल्याला. आणि मग तसं नारद महर्षीने ते नाम दिलं राम राम. राम राम नाही रामाचंच नाम दिलं जे रामाला दिलं ना कृष्णाला दिलं ना तेच नाम कुणाला दिलंय आता. कारण राम राम तो सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर पण जिस नाम से दुर्व प्रहलाद करे वो नाम कुछ और. ते नाम वेगळं आहे मला. ते नाम कुणाला दिलंय वाल्याला दिलंय बरं का वाल्मिकाला. वाल्याला दिलंय ती आणि मग वाल्याचा काय झालाय वाल्मिकी झालाय. म्हणजे किती दुराचारी होता पण त्याचा सुद्धा उद्धार झालाय. आमच्या दादा सांगायचे तुम्ही काहीच नाही केलं पाप. तुम्ही एखादे टँकर भर दारू प्याला असता म्हणायचं एखादं पिकअप भर टेम्पो भर कोंबड्या खाल्ल्या असत्या ट्रक भर बकरी खाल्ली असते 1000 एक देखणं मारली असते. एवढं पाप तुम्ही केलेलं नाही वाले इथं. तो एवढा जर पापी होता जर त्याचा उद्धार होत असेल तर तुमचा होईल का नाही. मग किती जरी दुराचारी असला पण संत कृपे त्वरित उद्धर त्या अभंगाचं तिसरं हो का दुराचारी Yeah.